धारवाड येथील भाजप नेते योगेश गौडा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी मंत्री व काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला। याचबरोबर लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेच्या आदेशालाही स्थगिती देण्यात आली आहे। 5 लाख रुपयांचा जामीन बॉन्ड व हमीदार देणे तसेच परवानगीशिवाय देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। विनय कुलकर्णी यांच्यासह एकूण 10 आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून चन्नकेशव टिंगरीकर यांनाही जामीन मिळालाय। दरम्यान उच्च न्यायालयाने शिक्षेवर व दोषारोपणाच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती देत जामीन मंजूर केल्याने विनय कुलकर्णी यांना त्यांच्या फौजदारी अपील प्रकरणाचा अंतिम निकाल येईपर्यंत अंतरिम कायदेशीर दिलासा मिळाला आहे। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। ಅರೆ BSCಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಜನ ಯಾಕೆ? ಇದು ಟ್ರೈಲರ್ ಮಾತ್ರ. ಅಸ್ಲಿ ಸೇಲ್ ಈಗ ಶುರು. ಜುಲೈ 26ರಿಂದ BSc ಡಬಲ್ ಡೀಲ್ ಡಬಲ್ ಖುಷಿ. ಸ್ಯಾರೀಸ್, ಲೇಡೀಸ್ ವೇರ್, ಮೆನ್ಸ್ ವೇರ್, ಕಿಡ್ಸ್ ವೇರ್, ಎಷ್ಟು ಹೊಸ ಕಲೆಕ್ಷನ್. ಪ್ರತಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಸೂಪರ್. ನೀವು ಬನ್ನಿ, ಶಾಪಿಂಗ್ ಮಜಾ ಅನುಭವಿಸಿ. BSc ಡಬಲ್ ಡೀಲ್ ಡಬಲ್ ಖುಷಿ. ಅದಕ್ಕೆ BScಯ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಸೇಲ್. BSc ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್, ಡಬಲ್ ಡೀಲ್ ಡಬಲ್ ಖುಷಿ.